नमस्कार आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या जेम्स बँडसाठी, ज्यांनी या भागाची इतकी सुंदर सुरुवात केली आहे, इतकी अप्रतिम सुरुवात तुम्ही केलीत. एकदा मी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतो. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत आहात ना? आणि हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण हसणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो देणारा हा एकमेव कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. खूप बरं वाटतं ना मंडळी, आपण टीव्ही समोर बसून हसत असतो, नंतर घरामध्ये गप्पा मारतो. आमच्या माध्यमातून तर तुम्हाला आनंद मिळतो, पण आपण आपल्या बाकीच्या आयुष्यात सुद्धा खूप आनंद घेत असतो, मोकळा श्वास घेत असतो. याचं एकमेव कारण आहे आपण या स्वतंत्र भारतात राहतो. पण मंडळी, स्वातंत्र्य हे फक्त अनुभवण्याची किंवा उपभोगण्याची गोष्ट नसून स्वातंत्र्य ही स्मरणात ठेवण्याची गोष्ट आहे. प्रत्येक भारतीयानं एखाद्या तेवणाऱ्या ज्योतीप्रमाणे हे स्वातंत्र्य आपल्या मनामध्ये आयुष्यभर तेवत ठेवलं पाहिजे, कारण हे स्वातंत्र्य फुकट मिळालेलं नाहीये. जरा विचार करून बघा मंडळी, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून देश बदलायची भाषा करणारे आपण सगळे तरुण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सोडल्यास वर्षभरामध्ये स्वातंत्र्याचा किती वेळा विचार करतो? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर फार कमी वेळा आपण असं करतो. याचं कारण एकच आहे की देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा फक्त भारत स्वतंत्र झाला नाही, तर भारत आणि इंडिया असे दोन वेगवेगळे देश स्वतंत्र झाले. त्यामुळे पिझ्झा बर्गरच्या जमान्यामध्ये 3G नेटवर्कच्या वेगानं फास्ट पुढे जाणारा इंडिया एका बाजूला आहे आणि घरामध्ये फक्त 1 तास लाईट मिळावी म्हणून झगडणारा खेड्यातला भारत मात्र अजून मागेच आहे. मंडळी, हा इंडिया आणि भारत खऱ्या अर्थानं जेव्हा एकत्र येतील तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा उद्देश सफल होईल असं मला वाटतं. आणि आपल्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्या क्रांतिवीरांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, यातलेच एक युगपुरुष म्हणजेच बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य. तर मंडळी, लोकमान्य या भव्य दिव्य सिनेमाच्या निमित्तानं या सिनेमातले सगळे कलाकार आज माझ्या कॅफेमध्ये येणार आहेत, त्यामुळे इकडचं वातावरण अर्थातच खूप प्रसन्न आहे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या मंचावरती मी आमंत्रित करू इच्छितो या सिनेमामध्ये लोकमान्यांची व्यक्तिरेखा ज्यांनी साकारलेली आहे त्यांना, म्हणजेच सुबोध भावे यांना. सुबोध सर, मनापासून या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत. मला हेच विचारायचं आहे की एवढी मोठी व्यक्तिरेखा, हे आभाळा एवढा शिवधनुष्य तुम्हाला पेलायचं होतं, काय अनुभव होता? विलक्षण अनुभव होता. म्हणजे शाळेपासून ज्यांना आपण धड्यांमध्ये वाचलं होतं ते टिळक प्रत्यक्ष रूपाने जेव्हा आपल्यासमोर उभे राहतात तेव्हा त्यांचा आवाका फार विलक्षण असतो. ते त्या छोट्याशा शाळेच्या पुस्तकातनं जेव्हा आभाळा एवढे मोठे होतात तेव्हा ते आपल्या मुठीत सामावत नाहीत आणि त्यांना 2 तासाच्या या चित्रपटामध्ये सामावून घेणं हे खऱ्या अर्थाने खूप मोठं आव्हान होतं. पण मला असं वाटतं की आमच्या संपूर्ण टीमची गेली 3 वर्षांची अथक मेहनत आता कुठे जाऊन पूर्णत्वास येते. क्या बात है, क्या बात है. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या सिनेमासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहे, पण सिनेमामध्ये तुमचा खरंच एक वेगळा लुक दिसतो. म्हणजे सुबोध भावे तिथे सुबोध भावे वाटत नाहीत. प्रामाणिकपणे सांगायचं, मी सिनेमाचे प्रोमोज पाहिले तर सुबोध भावे हे लोकमान्य टिळकच आम्हाला वाटतात त्या ठिकाणी. तर ही जी मेहनत होती सुबोध, ती काय होती? मोठं ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे जे आपण नाही आहोत तेच आपल्याला पडद्यावरती सादर करणं हेच खरं तर अभिनेत्याचं काम असतं. आणि मला असं वाटतं की सगळ्यात मला कंट्रोल ठेवावा लागला तो स्वतःच्या विचारांवरती, कारण माझे विचार मला त्यांच्याशी मॅच करायचे होते ज्यांनी त्यांच्या विचारांनी राष्ट्रातल्या तरुणांना स्फूर्ती दिली होती. खरं तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तू केलीस. मला असं वाटतं की लोकमान्यांवरती अनेक लोकांनी अनेक पद्धतीने काहीतरी लिहिलेलं आहे. काहींनी त्यांच्यावरती कादंबरी लिहिली आहेत, काहींनी त्यांच्यावरती लेख लिहिले आहेत, काहींनी त्यांच्यावरती कविताही केल्या आहेत. तर आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या कवितांनी करूया, लोकमान्यांवरती रचलेल्या कवितांनी करूया. असं पहिली कविता आहे ती कविवर्य सुधीर मोघे जे आज आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी लिहिलेली ही कविता आहे. सुधीर मोघे म्हणतात, खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात, खुशाल सांगा सजा हवी ती कोत्या न्यायात, तुमच्याहूनही महान शक्ती आहे विश्वात. माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन, माझे भांडण न्यायाचे मी तेथे मांडीन, स्वराज्य आहे जन्मसिद्ध हे ते मी मिळवीन. स्वातंत्र्याच्या तेजोमय सुक्तांचा उद्गाता नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. सह्याद्रीच्या खड्या कड्या समताठ धीट छाती,
सह्याद्रीच्या खड्या कड्यासम ताठ धीट छाती, लाख रवींची आग तिच्यातून साठवली होती. मूर्त होय हो त्याच्या रूपातून कणखर निर्धार, अग्निकणासम नेत्र जिवेला खड्गाची धार. तेजाचा लसलसता अंकुर काळजात होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. गोठून थिजल्या समाज पुरुषा जागविले त्याने, गोठून थिजल्या समाज पुरुषा जागविले याने, अवघड शास्त्रातील गूढ ही पारखिले याने. कठोर कारागृही यातना शोषित असताना, मग्न राहिला उकलित गीतेतील रहस्यांना. उदंड कर्तृत्वाचा साक्षात मेरुमणी होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता. जगा वेगळा होता, जगा वेगळा होता तरी हा जनतेचा नेता. लोकमान्य या शब्दालागी तो भूषण होता. विराट देशही होय पोरका तो गेला तेव्हा, आभाळाला फुटला पाजर तो गेला तेव्हा. सहस्र नयनी जणू नियंता शोकाकुल होता, नररूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता, तो पुरुष सिंह होता. आणि या पुढची कविता आहे ती अशोक नायगावकर यांची कविता आहे. मला असं वाटतं की ह्या चित्रपटामागची आमची जी प्रेरणा आहे ती ही आहे की आजच्या काळात लोकमान्य टिळक का, याचं उत्तर म्हणजे मला असं वाटतं ही कविता आहे. नायगावकर लिहितात, तुम्ही कोण होता टिळक हे खरंच आम्हाला माहीत नाही. तुम्ही कोण होता टिळक हे खरंच आम्हाला माहीत नाही. तुम्ही मंडालेला काला खट्टा प्यायला गेला होतात का, की मंडाले हा एखादा पिकनिक स्पॉट आहे? टिळक तुमचं धोतर खूप ऑड वाटतं इथे चौपाटीवर. टिळक तुमचं धोतर खूप ऑड वाटतं इथे चौपाटीवर, एखाद्या गावखात्यातल्या गड्यासारखं, माथाडीसारखं. टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा. टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा. तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल दिल्लीत तर ते आम्ही पाठवून देऊ तुमच्या पुढच्या पिढ्यांना. आणि काय त्या गायकवाड वाड्यामधल्या मातीच्या जाडजूड भिंती, आणि काय त्या गायकवाड वाड्यामधल्या मातीच्या जाडजूड भिंती, किती ओंगळ वाटतं ते. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका, म्हणजे छान मल्टी स्टोरीड कॉम्प्लेक्स होईल. सुखानं चार घास खाल, उगाच आंदोलनाच्या लष्कराच्या भाकऱ्या भाजू नका. आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. आणि टिळक जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या. म्हणाव, श्यामला उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नकोस. त्याला दुबई मस्कतला पाठवा. टिळक आज इथे डॉलर्सची गरज आहे. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? टिळक तुम्ही डॉलर मिळवा. लोक बघा किती आनंदात बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत. तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा. भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा, मुलांना ग्रीन कार्ड द्या, आनंद करा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा. तेच तुमच्या हिताचं आहे, तोच इथला स्वदेशी वाण आहे. मला असं वाटतं की ही जी बदललेली परिस्थिती आहे सामाजिक आणि राजकीय, या बदललेल्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळकांना आज पुन्हा एकदा 2015 साली या पृथ्वीवर अवतरणं कर्मप्राप्त होतं. म्हणूनच लोकमान्य टिळक आज आम्ही इथे तुमच्यासमोर घेऊन. क्या बात है, क्या बात है. सुबोध, तुमचं खरंच मनापासून स्वागत. आणि लोकमान्यांविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत, या चित्रपटाविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत. खरं तर माझ्या आयुष्याचे सगळे एपिसोड लावले तरी ते पूर्ण होणार नाही हे मला माहिती आहे, पण आमचं भाग्य आहे की आज या एपिसोडमध्ये हे सगळं आम्हाला ऐकायला मिळणार. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. सुबोधसाठी एकदा जोरदार टाळ्या. तर मंडळी, सुबोध नंतर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अशा एका अभिनेत्रीला जिनं या सिनेमामध्ये आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो प्रिया बापट यांचं. प्रिया, कसं वाटतं पुन्हा एकदा आमच्या कॅफेत येऊन? खूप मस्त. आणि आज तू माझ्याशी फ्लर्ट करणार नाहीयेस ह्याचा मला जास्त आनंद. तर प्रिया, मला लगेच सिनेमाकडे यायचं आहे. सुबोधकडून मला सिनेमाविषयी काही गोष्टी कळाल्या. तुझी यातली व्यक्तिरेखा काय? जसं तू म्हणालास तसं मी आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करते. आजची मुलगी आहे समीरा, तिचं नाव आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमधनं जात असताना आपण इन्स्पायर्ड होतो आणि काही गोष्टी आपल्याला आपलं आयुष्य बदलण्यासाठी खूप मदत करतात. तर तसं काहीसं समीराचं झालंय. तिच्या आयुष्यावर होणारा त्याचा परिणाम आणि त्यातून ती तिच्यात स्वतःमध्ये झालेले बदल, असं ते एक
कॅरेक्टर आहे. क्या बात आहे. आणि मी तुला विनंती करतो प्रिया, प्लीज तू आमच्यासोबत बस. आणि या मंचावरती आता मला आमंत्रित करायचं आहे अशा एका अभिनेत्याला जो या सिनेमामध्ये इतिहास आणि आजची पिढी यामधला दुवा आहे. अतिशय मनापासून स्वागत करतो चिन्मय मांडलेकर यांचं. इथेच होतास का कसं? तिकडे बाजूला एक भूखंड मीही बुक केलाय, आता इथेच राहतो मी, त्यामुळे तुम्ही बोलत की लगेच येतो मग. नाही, पण मला खूप आनंद झाला की चिन्मय पुन्हा पुन्हा आमच्याकडे येतात. मनापासून स्वागत चिन्मय मांडलेकर यांचं. थँक्यू. चिन्मय, मी आत्ताच उल्लेख केला की इतिहास आणि नवीन पिढी यामधला दुवा तुम्ही आहात, तर याबद्दल आता तुमच्याकडूनच मला ऐकायचं. वेल, आत्ता सुबोधने जी दुसरी कविता वाचली त्यातलं जे सगळं वास्तव आहे ते वास्तव जगणारा मी आजचा माणूस ह्या चित्रपटात साकारतोय. आणि लोकमान्यांचे विचार, लोकमान्यांच्या विचारांबद्दल आपण बोलतोय, तर ते विचार कोणापर्यंत खरे पोहोचायला हवेत त्याचं रिप्रेझेंटेशन मी ह्या सिनेमात करतो असं मला वाटतं. आणखीनही खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज आमच्यासोबत बसा. अभिनेते आणि अभिनेत्रीचं स्वागत झालेलं आहे, पण आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे एका सुरेल माणसाला, ज्यानं या सिनेमामध्ये एक सुंदर पोवाडा सुद्धा गायलेला आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नंदेश उमाप यांचं. नंदेश दादा, मनापासून स्वागत आहे आमच्या या मंचावरती. आणि यापूर्वी सुद्धा तुम्ही इकडे येऊन गेलेला आहात. कसं वाटतं पुन्हा एकदा इकडे कॉफी प्यायला येतं ना? अरे बापरे, इथे येणं म्हणजे पर्वणी आहे. इथे येणं म्हणजे मजा आहे. इथे येणं म्हणजे बरंच काही शिकून जाणं. पण तुम्ही येणं म्हणजे बाबांचं येणं आहे, त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो तुम्ही जेव्हा जेव्हा या मंचावरती येता. मी मनापासून तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. खूप साऱ्या गप्पा मारूयात. जोरदार टाळ्या नंदेश दादासाठी. सुबोध, मला तुमच्यापासूनच सुरुवात करायची आहे. वेगवेगळ्या भूमिका तुम्ही साकारलेल्या आहेत. तुम्ही मगाशी उल्लेख केला की 3 वर्ष या सिनेमावरती आम्ही काम करतोय, तर पहिल्यांदा हा विचार कधी आला मनामध्ये की आपण लोकमान्यांवर सिनेमा करावा? योगायोग असतो. बालगंधर्व चित्रपट केल्यानंतर ही भूमिका माझ्याकडे बालगंधर्वांनी सरकवली. अच्छा. कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल की माझ्यासारख्या एका कलाकारावरती तू फिल्म केलीस, पण ज्यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्र घडवलं अशा राष्ट्रपुरुषावरती तुला फिल्म केली पाहिजे. आणि तो चित्रपट बघून शरद पोंक्षे आपल्या अत्यंत आवडीत अभिनेत्यांनी मला त्यांच्यावरचं दुर्दम या नावाचं कादंबरी लोकमान्य टिळकांवरची वाचायला दिली. ती कादंबरी वाचली त्याच्या अगोदर मला शाळेच्या धड्यातल्या टिळकांच्या पलीकडे काही माहिती नव्हतं. म्हणजे मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी टरफल उचलणार नाही आणि स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे याच्या पलीकडचे मला टिळक माहिती नव्हते. पण ते पुस्तक वाचलं आणि मी भारावून गेलो. मी वेड्यासारखा त्या चित्रपटाच्या मागे लागलो. रोहित टिळक यांना फोन केला, जे टिळकांचे खापर पंटू आहेत, आणि त्याला बरोबर घेऊन मी त्या चित्रपटाच्या मागे लागलो. पण त्याच्यामध्ये मी काम करणार नव्हतो. मी फक्त तो चित्रपट व्हावा म्हणून मदत करणार होतो. आणि त्याच वेळेस कर्मधर्म संयोगाने ओम राऊत आणि नीनाताई राऊत हे दोघंही लोकमान्य चित्रपट बनवण्याचा विचार करत होते. आणि एक दिवशी मला ओमचा फोन आला की अशी मी फिल्म करतोय, त्याच्यात तू काम करशील का? मी म्हटलं कुठली फिल्म? लोकमान्य टिळकांची. मी म्हटलं मी कुठलं काम करायचं आहे? तो म्हटलं अर्थातच लोकमान्यांचं. म्हणून मी पटकन आधी महिना बघितला, तर तो एप्रिल नव्हता. माझी खात्री पटली की हा खरंच मनापासून मला विचारतोय. लोकमान्य टिळक हे फक्त वाचून समजत नाहीत, तर ते अनुभवावे लागतात. ते अनुभवावे तेव्हाच लागतात जेव्हा मला असं वाटतं की आजच्या टेक्नॉलॉजीच्या भाषेमध्ये त्यांचा ब्लूटूथ हा तेव्हापासून सुरू आहे जेव्हा त्यांचा जन्म झाला 1856 साली. आपला ब्लूटूथ त्यांच्याशी मॅच करायला लागतो तेव्हा ते आपल्याला समजतं. त्यामुळे तो विचारांनी समजून घेणं, त्या विचारांचं आदानप्रदान होणं आणि त्या पुस्तकाबाहेरचे टिळक सापडणं हे खऱ्या अर्थाने मोठं आव्हान होतं आमच्यासमोर. ही भूमिका साकारल्यानंतर सुबोध भावे यांच्यामध्ये काय बदल झाला? खूप झाला. त्यांचं एक वाक्य आहे, ते फिल्ममध्ये एका कोर्टाच्या सीनमध्ये आहे. आपल्याला अनेक छोट्या मोठे प्रॉब्लेम्स येत असतात आयुष्यात. जे प्रॉब्लेम्स नसतात ते सुद्धा आपण प्रॉब्लेम म्हणून क्रिएट करतो आणि आपल्या समोरचे प्रॉब्लेम अजून वाढवून ठेवतो. तर त्यांचं एक वाक्य मी रोज रात्री झोपताना ते वाक्य म्हणतो आणि मी झोपतो आणि मला शांत झोप लागते. त्यांचं वाक्य असं आहे की कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. वा. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या आपण रोज पेपर उघडला, बातम्या वाचल्या की सातत्याने एक निगेटिव्ह विचार सतत आपल्या समोर येतात. तर हे जे त्यांचं वाक्य आहे हे रोज आपण सकाळी मनातल्या मनात म्हटलं ना तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एक जगण्याची नवीन ताकद, एक नवीन उमेद आपल्याला मिळते. आणि
मी तर सातत्याने त्यांच्या अनेक गोष्टीतनं रोज स्वतःला बजावून सांगतो, रोज स्वतःला काहीतरी स्वतःमध्ये घडलेले बदल मी पाहतो आणि हे सगळं खूप विलक्षण आहे, थक्क करणार आहे. प्रिया, मला तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की हा सिनेमा केल्यानंतर प्रियामध्ये काय बदल झाला? ते असे एका रात्रीत होण्याचे बदल नाही आहेत असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. जसं सुबोधनी लोकमान्य स्वतः केले आणि ते अनुभवलं, तसं समीरा कॅरेक्टर करताना मला जे इन्स्पिरेशन मिळतं ते चिन्मयच्या कॅरेक्टर थ्रू मिळतं. त्यामुळे तो बदल त्याच्यामुळे माझ्यापर्यंत पोचतो आणि ओव्हरनाईट होणारं ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे ते. सो दॅट्स माझ्यामध्ये बदल व्हायला अजून थोडा वेळ लागेल. हा प्रामाणिकपणा आहे तिचा. अरे कारण नाही असं होत, म्हणजे आज मी ते पाहिलं आणि उद्या मी बदलले, हे खूप खोटं उत्तर आहे. किंवा मी चुकीचा डायलॉग बोलले नाही, मी डबिंग करणार नाही वगैरे असं. चिन्मयच्या नजरेतून समीरा लोकमान्यांना अनुभवते, मग तुमच्या नजरेतून लोकमान्य तुम्ही कसे अनुभवले? खरं तर आम्ही सगळ्यांनीच ओम राऊत यांच्या नजरेतून व्हेरी ऑनेस्टली. मला बदल माहीत नाही, पण काही गोष्टींची जाणीव मला झाली. एक तर मला सगळ्यात पहिली गोष्ट ही जाणवली की आपल्याच राष्ट्रात जन्माला आलेल्या, आपलं राष्ट्र ज्यांनी घडवलं अशा व्यक्तीबद्दल मुळात आजच्या काळात आपल्याला किती माहिती आहे. हा पहिला भाग त्यातला. कारण आम्हाला 3रीच्या पुस्तकातला 2रा धडा लोकमान्यांवर होता, हे मला आठवत आहे. तो साधारण 1.5 पानाचा होता. ह्याच्या पलीकडे मी लोकमान्य टिळक माहीत असण्याचा माझ्या अभ्यासक्रमाने कुठलीच जबाबदारी उचललेली नाही आहे. खरं तर लोकमान्य टिळक यांचा जो ठामपणा आहे, कुठल्याही गोष्टीवर, आपल्या मतांवर, आपल्या विचारधारेवर ठाम असणं, मग त्याच्यासाठी आपल्या मित्राबरोबरही थोडीशी फारकत घेणं, हा ठामपणा मला फार भावतो. दादा, याच्यामध्ये एक आगळा वेगळा पोवाडा आहे, त्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. पुन्हा एकदा आभाळ्या एवढ्या माणसाचा पोवाडा, ज्याचं इतकं मोठं काम आहे की आपल्या लहान तोंडी मोठा घास आहे, पण त्यांचं कर्तृत्व गाण्याचं हे सौभाग्य मला त्या चित्रपटातनं मिळालं. पुन्हा एकदा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, तो पोवाडा महाराजांवर जसा झाला तसंच हे कर्तृत्व गान ज्या टिळकांचं आहे, तर ते गाण्याचं सौभाग्य मला मिळालं. या मंचावरती आमंत्रित करूयात ओम राऊत यांना. त्यांच्या नजरेतून खरं तर हा सिनेमा सगळ्या लोकांना बघायचा आहे. ते आहेत या सिनेमाचे दिग्दर्शक. मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे हा, की लोकमान्य हाच सिनेमा करावा आणि त्याच्यावरती 3 वर्ष आपण व्यतीत केलेली आहेत, ही कल्पना कुठून आली डोक्यामध्ये? निलेश, मला असं वाटतं की ह्याचं उत्तर खूप सिरियस आहे, पण जास्ती सिरियसली न घेता मला वाटतं की लोकमान्यांचे विचार, आम्ही त्यांना युगपुरुष म्हटलंय, त्यांचे विचार आज देखील, आजच्या तरुणाला देखील तसेच लागू होतात. त्या काळात लोकमान्य झटले ते स्वराज्यासाठी, आणि मला वाटतं की आज त्यांनी ज्या तरुणावरती विश्वास ठेवला, त्या तरुणांनी एकत्र येऊन सुराज्यासाठी झटणं हे गरजेचं आहे. तर हे स्वराज्य ते सुराज्य हा प्रवास आपल्याला आता करायचा आहे. तर हे सगळ्या गोष्टी विचारात घेता मला वाटतं की लोकमान्यांचे विचार जर आजच्या तरुणांना आपण पुन्हा एकदा सांगितले, तर आपला हा प्रवास सुखकर होईल आणि आपण लवकर तिकडे पोहोचू. आज तुम्ही गडबड करणारच नाही म्हणा, कारण धीरगंभीर प्रकृतीचे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. तर सर्वप्रथम माझं कर्तव्य आहे की आज भावे साहेबांचं स्वागत मी या ठिकाणी करावं. भावे साहेबाबद्दल मी काय बोलावं, म्हणजे आज इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त भाव असलेले भावे आज या ठिकाणी आलेले आहेत. अश्विनी भावे यांचे पुतणे सुबोध भावे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं कर्तृत्व बघा, मराठी नका म्हणा, हिंदी म्हणू नका, हिंदीमध्ये पण त्यांच्या आडनावावरून एक अत्यंत फेमस डायलॉग एका माणसाने लिहिलेला आणि फार फेमस झाला, म्हणजे मेरे मन को भावे मैंने कुत्ता काट के खाए. तुम्ही काही लिहून आणता का? आणि डायलॉग आम्ही बघितला, आम्ही डायना गेट नावाच्या पिक्चर मध्ये डायना त्यांच्याच नावावर केलेला तो. पण एक इंग्लिश आणि मराठी मिक्स टायटल असलेली सिरियल पण त्यांनी केलेली आहे. कुठली? कुल वधू, अर्थात थंड बायको. तुम्ही जो सिनेमा केला ना तो रेनी डे, म्हणजे दिवसाचा पाऊस, आणि एक तुम्ही सेम टाईप मध्ये पिक्चर केला की त्या रात्री पाऊस होता, है ना. पण हे म्हणजे दोन असं वेगवेगळे करण्यापेक्षा एकट्टा एक पिक्चर का नाही केला तुम्ही?
माझ्याकडे टायटल पण होतं, अरे दिवस रात्र पाऊसच होता. एकाच पिक्चर मध्ये आला असतं दोन्ही गोष्टी. पण असू द्या, काय हरकत नाही. आज त्यांनी हिंदी सिनेमा पण केलेला आहे. लोक आईच्या जीवनावर पिक्चर करतात, त्यांनी दाईच्या जीवनावर पिक्चर केला. त्याचं नाव आहे आया. चुकलं काय परत काय? अय्या एक इयर राहिला सर, सॉरी सर. एक इयर राहिला काय असू द्या असू द्या. खरं सांगू सर तुम्हाला, आमच्या गावातले पोरं आहे ना, इतिहासातले नापास होत होते. पण तुमच्याकडे प्रेरणा घेतल्यामुळे ना आज पोट्टे इतिहासात इतके पास होऊन राहिले. तुम्हाला सांगतो म्हणजे जबरदस्त. म्हणजे तुमचं सगळं ऐतिहासिक व्यक्तिमत्व जे आहे ना, माझं एक म्हणणं आहे काय सर, तुम्ही इतिहासावर इतकं चांगलं केलेलं आहे. तुम्ही ना आता गणितावर पण एखादा पिक्चर करा सर. पोट्टे गणितात फार वीक आहे तो. म्हणजे गणिताबद्दल आकर्षित निर्माण, म्हणजे टायटल माझ्याकडे आहेत तयार. सांगा ना. लसावी दमसावी, पायथागोरस द प्रमेय, असे चांगले टायटल आहे. म्हणजे काय तर पोरांचा फायदा होईल. आणि सायन्स पण घ्या मनावर सर. सायन्स मध्ये एखाद्या सायंटिस्टचा रोल तुम्ही केला ना सर, पोट्टे इतके इंटरेस्ट घेतील सायन्स मध्ये. तुम्हाला सांगतो, असं एक भव्य दिव्य एक शैक्षणिक व्यक्तिमत्व या ठिकाणी आज आलेलं आहे. तर अशा माणसाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय भारत एक खोज संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. म्हणजे कसं असते, जनरली लोक घाबरतात, या ठिकाणी सत्कार करून घ्यायला त्यांचा दसका घेतात. पण प्रिया बापट या आवर्जून आलेल्या आहेत. म्हणजे मागच्या वेळेस त्या आल्या होत्या, त्यांचा सत्कार झाला नाही, त्यामुळे त्यांनी केवळ सत्कार व्हावा म्हणून सुबेद भावेच्या नवीन पिक्चरमध्ये काम केलं त्यांनी. आणि त्या इकडे आलेल्या आहेत. विशेषतः खेळावर आधारित त्यांचे चित्रपट गाजलेले आहेत. त्यामध्ये आंधळी कोशिंबीर आणि नवागडी नवऱ्यावर राज्य हा चित्रपट. नवागडी नवराज्य. नाही पण त्यांचा नवरा सुद्धा त्या चित्रपटात, म्हणून म्हटलं मी. तर हॉटेलवाले विठ्ठल कामत यांच्या सुनबाई प्रिया बापट या ठिकाणी आलेले आहेत. विठ्ठल कामतांना इडली इतकी आवडते की त्यांनी इडली सारखी मौसूद सुनबाई त्यांनी करून टाकली. अत्यंत शांत स्वभावाच्या, मितभाषी, धीरगंभीर, क्वचितच हसणाऱ्या प्रिया बापट या ठिकाणी आलेल्या आहेत. जो पिक्चर, जो काकस्पर्श पिक्चर आम्ही पाहिला, फार आम्ही म्हणजे इतकं प्रेरित झालो ते काकस्पर्श पाहून. फार फार सुंदर काम केलं मॅडम तुम्ही. पण त्याच्यात तो एक शॉट जो पाहिजे होता तो आलाच नाही शेवटपर्यंत. कुठला? ते काकस्पर्श म्हणजे आम्ही लहानपणी गोष्ट ऐकली ना, पाणी खोल गेलं का कावळे दगड टाकतात, पाणीवर येतात. ते म्हटलं हा शॉट घेतलाच नाही त्या पिक्चर मध्ये मॅडम. तुम्ही ते विहिरीवरचे पाणी भरायचा शॉट घेतला ना, तेव्हा आम्हाला वाटलं का आता कावळा येईन, आता दगड टाकीन, आता कावळा येईन. हा, पण तुम्ही ते कावळा आलाच नाही. वैभव मांगलेला आणलं त्या ठिकाणी. हे म्हणजे थोडं प्रतिकात्मक केलं वाटतं तुम्ही. आता जस्ट येऊन गेलेला पिक्चर गाईच्या जीवनावर तो आम्ही पाहिला मॅडम. कुठला? हॅपी जर्सी. जर्सी काय आहे ना आमच्याकडे, हॅपी जर्नी. नाही त्याच्यात त्यांनी काय जबरदस्त भूताचं काम केलं. अरे बाप रे, इतकं जबरदस्त सांगतो, आमच्या गाईनं दूध देणं बंद केलं. मग काय, या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय झी मराठी हॉरर शोचे अध्यक्ष. झी हॉरर शो म्हण, झी मराठीवर नाही चालत कुठलं. इतक्या लोकांचं ते प्रमोशन करतात, आपण दोन शब्द बोलू शकत त्यांच्याबद्दल? खातो ना आपण त्यांच्याबद्दल बोलतो. असू द्या. तर प्रिया चित्रपट या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सॉरी, प्रिया बापट, प्रिया भयपट या ठिकाणी. भयपट केला त्यांनी, बापट भयपट नव्हता. अहो नाही, खेड्यापाड्यात लोक घाबरतात की नाही. तुमच्यासारखं भूत बघून नसन घाबरले, पण थोडं होते असं होते थोडंसं, असं काही नाही. तर असो, अशा प्रिय फुकट या ठिकाणी आपलं लय झालं आज फारच प्रॉब्लेम यायला लागला. काय हरकत नाही. यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय झी हॉरर शोचे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. सुबोध सर, मला पुन्हा एकदा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की कुठलीही भूमिका आपण साकारत असतो त्यावेळेला ती भूमिका शोधण्याचा फार प्रयत्न चाललेला असतो नटाचा, की तो आत्मा आत्ता माझ्यामध्ये आला, ही मला आत्ता सापडली. तर लोकमान्य करताना हा अनुभव येत होता? मी माझ्या नजरेतनं कधी मी लोकमान्यांच्या भूमिका कधी पाहिलं नव्हतं. म्हणजे मी लोकमान्यांची भूमिका करतोय असं मी कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळे मला ते खूप पचवणं जड गेलं की मी लोकमान्य टिळक करतोय. तर सुरुवातीचे काही दिवस मला त्याच्यातनं बाहेर पडायला गेले.
मग ओमने कुठेतरी डिक्लेअर केलं की मी त्यांची भूमिका करतोय, तर लोकांनी त्याच्यावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या. त्यातली एक कमेंट अशी होती की नाही अत्यंत चुकीचं कास्टिंग आहे, कारण त्याचे डोळे अतिशय कोमल आहेत, मृदू आहेत, आणि ते त्यांच्या डोळ्यात जे लोकमान्यांच्या डोळ्यात आहे ती आग त्याच्या डोळ्यात कशी येईल. आणि त्या वाक्याने मला खूप बोच दिली मोठी. आणि त्याच्यानंतर मी माझी पुस्तकं सगळी बाजूला ठेवली. मग मी एकच काम करत होतो, जिथे लोकमान्यांचा चेहरा मला दिसला मी जवळ जायचो आणि त्यांचे डोळे तासनतास बघत बसायचो. त्यांचा पुतळा असेल, त्यांचं चित्र असेल, त्यांचं पोस्टर असेल, काही असेल, ते दिसलं की मी तासनतास बघत बसायचो. कारण मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की कुठल्याही माणसाची पर्सनॅलिटी त्याच्या कुठल्याही अंगापेक्षा डोळ्यातनं जास्त व्यक्त होते. शेवटच्या काही दिवसात माझ्या शूटिंगच्या आधी लक्षात आलं की हे डोळे ना एका अत्यंत रोमॅन्टिक माणसाचे डोळे आहेत आणि एक अत्यंत रोमॅन्टिसिझम जपणाऱ्या माणसाचे डोळे आहेत. पण तो रोमॅन्टिसिझम कसा आहे, तर तो देशप्रेमाचा रोमॅन्टिसिझम आहे. तो आपल्या देशातल्या लोकांनी सुखी व्हावं, आपल्या देशातल्या लोकांनी स्वतःच्या राज्यात जगावं, आपल्या देशातल्या लोकांना त्यांचं किमान जगणं सुसह्य व्हावं अशी सगळी व्यवस्था मिळावी, हा तो रोमॅन्टिसिझम आहे. आणि असं वेड असलेला रोमॅन्टिसिझम खूप कमी डोळ्यांमध्ये बघायला मिळतो, जो मला असं वाटतं लोकमान्यांच्या डोळ्यात आहे. माझ्याही घरात एक दिग्दर्शक असतो, माझा भाऊ आहे. सगळ्यांनी लगान सिनेमा बघितलाय, त्यानं सिनेमा बनवलाय मला लगान करायला पाहिजे. चंपानेर. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातून सगळे इंग्रज तर निघून गेले, पण हे एकमेव गाव आहे जिथे इंग्रजांचा एक तुकडा असाच शिल्लक राहिला. तो तुकडा म्हणजेच या गावातला शेवटचा इंग्रज. आणि याच्या विरुद्ध लढा देत आहेत या गावातले 3 तरुण, भुवन कदम, गुरन कारंडे आणि बागा बद्रिके. लगता है बरसात चली गई. जाणार नाही तर काय बरसात? फालतूपणा करता, मोठमोठे ढोल होते घाबरले ना बरसात. 3 वर्षापासून पाहून राहिलो मी. काय फालतूपणा करता तुम्ही? तुम्ही स्वतः काय मोर समजता का रे? हे अशा ऍक्टिव्हिटी केल्यामुळे काय लोक तुम्हाला वन्स मोर देणार आहेत काय? आणि तुम्हाला वन्स मोर भेटायला तुम्ही काय सुबोध भावे समजता का स्वतःला? स्क्रिप्ट मध्ये होता सर, इन्स्टंट टाकला. एक पंच तुमच्यावर टाकायचाच होता मला. चला कामाला लागा. घाबरा रे. तुम्ही सगळे इथे काय करता? अरे ते त्या साईडला घे ना काढी, जरा व्यवस्थित घे. मागून घे. हा चांगलं बोल जरा. तुम्ही सगळे इथे माणसं आहेत नाही. शेवटचा इंग्रज नसताना इतका बुकलला असता तुला मी. जा वावरात जाऊन काम करा. काय बोलला? अबे तो इंग्रजीमध्ये बोलला का तुम्ही इथे का त्या वावरातून काय बोल काय बोलला तो? हा काय बोलला? तो म्हणाला वावरात काम करा. हे मी तुला सांगितलं असतं, पण मी मुकाय सिनेमा. आज माझी मुलगी इंग्लंडच्या मलबार हिल वरून येणार होती. बापानं पाहिलं इंग्लंडमध्ये मलबार हिल कुठे? जेवढे वाक्य दिले तेवढे बोलले, इतका मारीला. शेवटचा इंग्रज आहे म्हणून माफ करतो ना तुला. बरं इथं मी इंग्लंड पाहिलं ना, मलबार हिल पाहिलं. उद्या काय मराचा रोल का मरशील का? जेवढं वाक्य दिलं ना स्क्रिप्ट मध्ये इंग्लंड वरून. हा बोल पटकन. आज माझी मुलगी इंग्लंड वरून येणार आहे. मी एसटी काम करा रे नीट. अरे तुम्ही शेतात आहे रे, घरी दळण दळून नाही राहिले रे. व्यवस्थित करा रे काहीतरी. अरे पकड.
काय आ रोलची इज्जत ठेव, शेवटचा इंग्रज आहेस तू. आणि हे हिचं एक काय प्रॉब्लेम आहे काय माहित नाही. हिला कुठलेही कपडे द्या, एलिझाबेथचे द्या, प्रिन्स वेल्सचे द्या, काही द्या, हे नाचते ते रिक्षावाला. सारखं सारखं एकच काम करायला स्वतःला का प्रिया बापट समजतेस तू? वाक्याला अर्थ नाही, पंच टाकायचा होता. What is your name? त्याचा काही नियम नाही. आज इकडं उद्या तिकडं जसं काय मिळेल तसं आम्ही असतो. काय रे? हा म्हणजे आमचं कसं आहे ना, विंचवाचं बिराड आहे आपलं. काय रे? मिळालं. मुली मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. डार्ट. हे डार्ट. Oh my God, Dart! हे डार्ट म्हणजे काय रे? मला डार्ट काय कळलं नाही. तर हा डार्ट गेम याला असा बाण मारायचा असतो. हा म्हणजे त्याला नेमबाजी करायची आहे. नेमबाजी. अच्छा अच्छा, मग मला बटाटा भाजी. तुला काय हवंय? मला क्रीम रोल सांगा ना. क्रीम रोल चाल. तुला याचा उपवास आहे. मला वडापाव. मला वडापाव. काय चालू आहे तुझं? आ वडापाव काय वडापाव? अरे कपडे बघ, तुझ्यावर केलेला खर्च बघ. वडापाव मागते. या एवढ्या सगळ्यांच्या कपड्यात तुझा एक ड्रेस आलेला आहे. तुझ्या एका ड्रेसमध्ये सगळं बजेट आमचं लंब झालेलं आहे. त्याच्यामुळे गेस्टला द्यायला पैसे दे म्हणून रिपीट व्हॅल्यूचे गेस्ट बोलवले आम्ही इकडे. तर कॉम्पिटिशन अशी आहे, जर या डार्ट गेम मध्ये तुम्ही हरलात तर तुम्ही मला 3 लॉलीपॉप देणार आहात. आणि आम्ही जिंकलो तर त्याचं माझ्या मुलीशी मी लगान लावून देईन. बजरंगबली, तोड़ दुश्मन की नली. मार 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 मार. तू मारायचंय त्याला. मार मार काय. झाले सगळे जादूचे खेळ करून. आता मार बाण. मला कुठं मारायचं होतं? मग मला आपले पैसे कमवायचे होते. आता बघ मार. अरे इकडे होतो. तिकडे होतो. अरे नको बाबी तरी आपण तीस. मला पण. अरे अरे काय केलं? अरे तुला अवकात नाही. अरे खातो कशाला ते? शेवटचा इंग्रज उठच करू नको. चलू तुझ्या पुरीचं कन्यादान करायचं आहे ना. तुला सवय नाही खावत नको. चल. हा हो मारे पटकन मार. चल. या. जिंकलो मी जिंकलो.
राहू दे. ती काय घातली काय नाही घातली काय चल 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 ए चल 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 त्याला घेऊन जा. चल जा रे याच्याबरोबर. याला कसं अहो हे काय हे आहे रे लग्नातला, घेऊन जा सोबत. लोकमान्य या सिनेमाच्या निमित्तानं आज सगळे कलाकार इथे जमलेले आहेत. पण प्रिया बापट आणि चिन्मय मांडलेकर यांना पुढील कामासाठी इथून जायचं असल्या कारणानं आत्तापुरती मी त्यांना एक्झिट देणार आहे. थँक्यू सो मच. आपण पुन्हा या, आम्ही तुमची वाट बघू. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या चित्रपटाच्या निर्मात्या नीना राऊत यांना. नीनाजींनी आतापर्यंत दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांची निर्मिती केलेली आहे आणि आता एवढा भव्य दिव्य सिनेमा तुम्ही निर्माण केलाय, कसं वाटतं? मला हा चित्रपट हा अतिशय मोठा आहे अशासाठी की ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वावर 2-2.5 तासामध्ये काहीतरी एक चित्रपट करणं अतिशय अवघड होतं. कारण ते व्यक्तिमत्वच लार्जर दॅन लाईफ आहे आणि सिनेमा जर आपण लार्जर दॅन लाईफ असं म्हटलं तर एका लार्जर दॅन लाईफला दुसऱ्या लार्जर दॅन लाईफला आणण्यासाठी खूप काहीतरी वेगळं करायचं होतं आणि ओम आणि त्याच्या पूर्ण टीमने ते अप्रतिम सगळं केलेलं आहे. सगळ्या ॲक्टर्सपासून सुबोधने तर अगदी म्हणजे दुधात साखर पेरलेली आहे असं मला वाटतं ह्या चित्रपटाच्या माध्यमातून. वा वा वा. नंदेश सर इथे आलेले आहेत आणि मी त्यांच्या आल्यालाच उल्लेख केला होता की एक खूप सुंदर पोवाडा आहे याच्यामध्ये, तर त्याची झलक जर नंदेश सरांकडून आज आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप मजा येईल. क्या बात आहे. या सिनेमाच्या निमित्तानं सुबोध सर तुम्ही सगळे इथे आलात, कसं वाटतं या कॅफेत येऊन? फॅन्टॅस्टिक. मला कायमच या शोचा मी अत्यंत मोठा फॅन आहे आणि टी व्हीवरनं तुमच्या सगळ्या लोकांची धमाल बघताना कायमच आनंद येतो. तू काय, भाऊ काय, कुशल काय, सागर काय, भारत, मानसी, तुम्ही सगळेजण खूप सुंदर पद्धतीने
वेगवेगळे विषय लोकांसमोर घेऊन येता आणि तुमच्या माध्यमातून मराठी नाटक असेल, मराठी सिनेमा असेल, हा ज्या पद्धतीने माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांपर्यंत, माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोचतोय त्याला तोड नाही. आमचा चित्रपट, आमचं नाटक चालण्यापाठीमागे तुमचा खारीचा नाही, तुमचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार तुमच्या सगळ्यांचे. तर या सिनेमाच्या निमित्तानं हे दिग्गज कलाकार या मंचावरती आले. SL विजन यांच्यातर्फे आणि आमच्यातर्फे आपल्याला मिळणार आहे एक आठवण भेट.